आमचे सगळेच ट्रेड हिट होतात का? आम्ही देव आहोत का, की आमचे सगळेच ट्रेड हिट व्हावे? एका संगीतकाराच्या, एका गवयाच्या सगळ्याच काही मैफिली रंगत नाहीत. काही मैफिली अशाच जातात. असाच आमचा अडाणी एंटरप्राइजेसचा फूट होता, जो की आम्ही आज 11-11:30च्या दरम्यान घेतला होता. हा होता अडाणी एंटरप्राइजेसचा 2160चा फूट. बघा, मी हा दिला होता T1 साठी ट्रेड आम्ही घेतला होता. हा 38 ते 42 एक्सपेक्टेड होता. लेवल ह्याच आल्या बरं का, 38 ते 42च तो गेला. पण कसा गेला? 38, 37, 36 ह्या काळात जर का एखादा कोण असता तर त्याने म्हटलं असतं की लॉस बुक करा, नको मला तुमचं प्रॉफिट, मी चाललो, काय तुमचे ट्रेड आहेत. पण मी एकेका क्षणाला त्यांच्याबरोबर होतो. सगळ्यांना सांगत होतो, लिटरली मराठी भाषेत सांगितलं होतं की गेला तर दणका, नाहीतर 300 घालवून घर वापसी. का 300 घालवून घर वापसी? हा 38 येईलच याचं मला एक्सपेक्टेशन्स होतं. 38 म्हणजे पॉईंट टू पॉईंट एक्झिट हे मला एक्सपेक्टेड होतं. 34 पासून मी याच्या मागे आहे. 34, 35, 36, अगदी 37, 33.20, 33.65 एवढे मायक्रो पॉईंट सुद्धा मी सांगत होतो. T1 ला प्रीमियम ग्रुप आहे, पेड ग्रुप आहे याला. तो 38 आला, 38-50 गेला, 39-40, 42 सुद्धा गेला. सपोर्ट गरजेचा असतो. माझे ट्रेड ॲडवाईस म्हणून तुम्ही घेताय आणि तुमच्या स्वतःचे ट्रेड करताय माझ्या ॲडवाईस बरोबर, यू विल बी सक्सेसफुल. पॉसिबिलिटी अजून वाढते. लॉस करताना 7-8 हजार रुपये असा करता. प्रीमियम ग्रुपला यायचं म्हटलं की मग मात्र तुम्हाला कंजूसी सुचते. याला म्हणतात भिकेचे डोहाळे.